हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण कालचंच सेट डिपार्टमेंट यांचं नोटिफिकेशन पाहिलं असेल. तर सेट परीक्षा 2026ला जी होणार होती 26 जुलै 2026 रोजी, तर ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून नवीन परिपत्रकानुसार संभाव्य तारीख त्या परिपत्रकामध्ये 6 सप्टेंबर 2026 देण्यात आलेली आहे. मात्र आपल्या सर्वांना माहिती 6 सप्टेंबरला CTET जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्यामुळं निश्चितच सेट 6 सप्टेंबरला होणार नाही हे निश्चित आहे. मग कधी होईल? तर आपल्या आताच्या जे माहितीनुसार तर ही सप्टेंबरच्या 2 किंवा 3 रविवारी होणार आहे. मात्र परिस्थितीनुसार ही तारीख आणखी पुढे जाऊन सप्टेंबर महिन्यातील 2 किंवा 3 आठवड्यातील रविवारी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही किंवा होणार आहे असं देखील समजलं आहे. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची जी CTET एक्झाम आहे, तर ती परीक्षा तारीख बदलू शकत नाही आहे. त्यामुळे सेटची ऑलरेडी तारीख बदललेली आहे. त्यामुळे निश्चितच परीक्षा पुढे जाईल. परंतु एक गोष्ट अनेक विद्यार्थ्यांनी, मी कालच्या लेक्चरला पण बघितलं, 100 पेपर 1ला 100 जवळपास विद्यार्थी आपल्याकडे आहेत. पेपर 2ला विषयानुसार वेगवेगळे विद्यार्थी पण लाईव्ह लेक्चरमध्ये नाही दिसले. त्यामुळं खरंच सांगायचं म्हणजे परीक्षेची तारीख पुढे गेली म्हणजे अभ्यास थांबवायचा नाही, तर ही तुमच्यासाठी मिळालेली सुवर्ण संधी आहे. कारण बघा, ही जी 2026मध्ये प्राध्यापक भरती होणार आहे, 5012 पदं भरले जाणार आहेत. तर या प्राध्यापक भरतीचा जर तुम्हाला भाग व्हायचं असेल, जर तुम्हाला त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक व्हायचं असेल, तर निश्चितच यावेळेसची सेट परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. कारण की परीक्षा येत असतात, जात असतात, पण त्या परीक्षेमधून आपण उत्तीर्ण होऊन त्या संधीचं कसं सोनं करणं हे खूप गरजेचं आहे. यशस्वी विद्यार्थी तोच असतो जो मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा योग्य उपयोग करतो. आता मिळालेला प्रत्येक दिवस तुमच्या स्वप्नांच्या जवळ नेणारा आहे. त्यामुळं निवांत न बसता ज्या पद्धतीनं 26 जुलै 2026ला परीक्षा होणार होती, अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही देखील संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करणं असेल, त्यानंतरनं रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जास्तीत जास्त सराव टेस्ट, सराव प्रश्नपत्रिका सोडवणं असेल, त्यानंतर टेस्ट सिरीजच्या माध्यमातून स्वतःचं मूल्यमापन करणं असेल, तर याकडं जास्तीत जास्त लक्ष द्या. आपला परफेक्ट कशा पद्धतीने आणखी परफेक्ट कसं होता येईल, या दृष्टिकोनातून तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. तरच तुम्ही येणाऱ्या प्राध्यापक भरतीचा भाग होऊ शकणार आहात. बघा, सेट नेट उत्तीर्ण होण्याचं जे स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर भविष्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेचा भाग व्हायचा असेल, तर सातत्यपूर्ण अभ्यास हाच यशाचा एकमेव मूलमंत्र आहे. तर आपल्या ऑल एक्झाम कट्ट्याच्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन कोर्सेस उपलब्ध आहेत. मराठी विषयाचा कोर्स उपलब्ध आहे, जे तुम्हाला प्राध्यापक भरतीसाठी उपयुक्त ठरेल. त्यानंतर हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या सर्व विषयाचे कोर्सेस 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह फक्त 2,500 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि पेपर 1चा जर तुम्ही घेतला, पेपर 1च्या कोर्सची फीस आहे 1700 रुपये, ज्याची मर्यादा आहे 1 वर्ष. तर दोन्ही एकत्र घेतलं तर तो फक्त तुम्हाला 3,000 रुपयामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 वरील जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला 3,000 रुपयामध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह. त्यानंतरनं मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे फक्त सेटनेटचे नाही, तर सहाय्यक प्राध्यापक भरतीचे देखील कोर्सेस तुम्हाला यामध्ये उपलब्ध होत आहेत. म्हणजे हेच कोर्सेस प्राध्यापक भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. तेवढे डिटेल्स, तेवढे सखोल कोर्सेस आपण बनवलेले आहेत. त्यानंतर इतिहास, फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयाच्या टेस्ट सिरीज देखील ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये उपलब्ध आहेत. जर PDF स्वरूपामध्ये 10 टेस्ट विश्लेषणासह हवे असतील, तर तुम्हाला 300 रुपयामध्ये एका विषयाचं, आणि पेपर 1 आणि पेपर 2 एकत्र घेतलं तर ते तुम्हाला 500 रुपयामध्ये पेपर 1 आणि पेपर 2च्या टेस्ट सिरीज उपलब्ध होणार आहेत. 10 टेस्ट सिरीज. तर हे विविध विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून टेस्टची फीज जास्त आहे तिथं ऑनलाईनची, पण तुम्हाला ते देखील उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये 10च नाही तर त्याच्यापेक्षा आपण जास्तीत जास्त ऑनलाईनला टेस्ट टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तर योग्य वेळीत योग्य मार्गदर्शन निवडलं तर येणाऱ्या सेट नेट परीक्षेमध्ये यशाचा मार्ग निश्चितच सोपा होऊ शकेल. आणि जर तुम्ही सेट नेट उत्तीर्ण झाला तरच तुम्ही भविष्यामध्ये प्राध्यापक भरतीचा भाग होऊ शकाल. वेळ वाढला आहे, संधीच वाढली आहे. आता फक्त तुमचा अभ्यास आणि प्रयत्न वाढणं अपेक्षित आहे. आपल्या यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा. ऑल एक्झाम कट्टा आपल्या फक्त सेट नेटच्याच मार्गदर्शनासाठी नाही, तर निश्चितच ऑल एक्झाम कट्ट्याच्या माध्यमातून पुढे सेट नेट उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालय स्तरावर प्राध्यापक भरती असेल, त्यानंतर MPSC अंतर्गत होणारी प्राध्यापक भरती असेल, मुलाखत आणि भरती प्रक्रिया परीक्षा या संदर्भात अचूक आणि योग्य परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून मार्गदर्शन आपल्याला नक्कीच मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहेत. आणि जर तुम्हाला यावरचे कोर्सेस आवडले असतील तरी देखील त्या कोर्स संदर्भात आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका. धन्यवाद. आणि परीक्षेच्या शिस्तबद्ध तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.